तेव्हा त्यांना कोणी अडवत नाही, मग आरक्षणावेळी आम्हाला का अडवतात? कुठं दर्शनाला म्हणजे देवाच्या वगैरे दर्शनाला त्याला कुठं अडले कोणी? त्याच्यात लोक असते ते बावसाळलेले ते सगळं येडपट सगळ्या दुनियाचं. ओबीसी समाजातून मराठाला आरक्षण मिळूच देणार नाही कोण म्हणतोय? भुजबळचं हे सगळं. बघ ना, मिळालेलं काय झालं म्हणा. मग ते तो असंच म्हणत राहे. आता वय झालंय, समजून घ्यावा. एखाद्याच्या समाजाच्या विरोधात जाऊ नये. आपण कायद्याच्या पदावर बसलेलो आहे. आपण कायदा पायदळी तोडू नये. मराठी गेले ओबीसी आरक्षणात, तुका झोपीत एक काय म्हणा. आणखीन 2 महिन्यात बघ महाराष्ट्राला सगळा मराठा तुला आरक्षणात गेलेला दिसत. जरा तो ह्या अंगात जे कुविचार भरलेला आहे ते जरा सोड. जरा शहाणपणाची भूमिका घे. आपलं वय झालंय. किमान गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळतंय आणि सरकारी नोंदीनुसार मिळतंय. त्याला आडवं पडायचा प्रयत्न करू नका. आणि सरकार त्याचं आता ऐकत नसतं. सरकारने बरेच दिवस त्याचं ऐकलं. त्यांनी लय नाटकं केलेत. आता सरकार त्याचं लाड नाही करणार, कारण सरकारला मराठी सुद्धा गरज आहे. तो असंही म्हणतोय की 2 महिने मी गप्प होतो, मात्र जालनेवाला जो मला शिव्या घालत होता त्यानंतर बीडची जी घरं जाळल्या गेली, जे जिवंत काढतो सोबत घेऊन फिरत होते त्यांना सोबत घेऊन फिरतो. आणि बाकीच्यांची तुला चौकशा करायची काही गरज नाही. घरं तोच जाळलेली, तुझे हाडलं तूच जाळले आणि मराठ्यांना बदनाम केले. त्यामुळे ओबीसी बांधव सुद्धा गावखेड्यातला सावध झाला तुझ्यापासून. मराठा तर झालायच, पण ओबीसी बांधव सुद्धा सावध झाला. ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं हे राजकारणी माणूस आहे, हे आपला फायदा उचलून गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला. याचं आता ऐकायचं नाही. तू गप्पड शाना असला ना, तू गप्पड. तुला एका दिवशी ओबीसी तुझ्या मागं लागू नये. त्यांनी असंही वक्तव्य केलेलं आहे, त्यांच्याकडे जर चपला असतील तर आमच्या पायात पण बूट आहेत. तो याकडे घेऊन यायला लागलो काय? हे असलं पागल आहे ते. मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं, हे चपलाची, कोयतेची, कुऱ्हाडीची भाषा करते, याला समज द्या. त्याला माहीतच नाही मराठ्याच्या घरात काय आहे. तू जरा दमधर, हिशोब पुरा होणार आहे. एकदा आरक्षण मिळू दे. आमचा शांततेत लढा चाललेला आहे, हिशोब पुरा होणार आहे. तुम्हाला आरक्षण हवंय तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण ओबीसी मधून मिळणार नाही. स्वतंत्र घ्या. ओबीसी मधूनच घेणार आम्ही. ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे याची आता शंका वाटते. म्हणजे जो आयोग नेमण्यात आला आहे मराठा आरक्षणासाठी, त्यावरती म्हणतात. हा, मला तो एवढंच शंका आहे, तो माणूस आहे का नाही. मराठा आरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही सुरू आहे. गाणी वाजून आमची लायकी काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक मावळे म्हणून लढले. तिथं छत्रपतींच्या विचाराचं काय आलंय? इथं एका समाजाचा न्यायासाठी लढाई सुरू आहे. ते न्यायासाठी ही लढाई सुरू आहे. इथं 18 पगड जात हिंदू धर्माला छत्रपती शिवरायांचा विचार आहे. तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. तो महापुरुषांच्या विचारात कशाला जातो? सावित्रीबाई फुलेंचं, ज्यांनी या देशाला आदर्श दिला, शिक्षण दिलं, तो एका कॉलेजला ना देऊ शकला नाही तू त्यांचं, तो हे स्वतःचे दिलेत. तू कशाला भाषा करतो महापुरुषाच्या विचाराची? भुजबळ म्हणतात हम शरीफ है, किसी के बाप से डरते नहीं. आणि तुला का ऑर्डर म्हणलो आम्ही? तू डेट नको असं टांगड्या उताने करून पड का? 200 JCB आहे, हेलिकॉप्टर आहे, म्हणून ते गरीब 200 JCB आहे, हेलिकॉप्टर आहे, म्हणून ते गरीब आहे. अशा प्रकारचा टोमणा त्यांनी हल्लेला आहे. आणि आता तुम्ही जो आमरण उपोषणाचा इशारा मुंबईत दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला महात्मा गांधी म्हटलेलं आहे ते. हे बघा, 200 आहेत का JCB किती आहेत काय, आमच्या घामाच्या आहेत. आमच्या मराठ्यांनी कचाकच कर्ज काढले तर फेडे. आमचे लोक कष्ट करतात, घाम घालतात. तो गोरगरिबाचं पैसा जमल्याला आदर्श घोटाळ्यात खाऊन जेलमध्ये जात नाहीत आमचे लोक. आमच्या लोकांच्या कष्टाचं आहे आणि त्यांना आनंद झाला. 70 वर्षात त्यांच्या लेकराला आरक्षण मिळत नव्हतं. किमान आत्ता 54 लाखाला तरी मिळाले. 2 कोटी मराठ्यांना मिळतंय आणि या महिन्यात सगळेचे सगळे 6 कोटी मराठी आरक्षणात जाणार आहेत. तो असाच नुसता वाचित बसन, लिहित बस म्हणा, फक्त गणित लाव. त्यांनी ओबीसींना एक आव्हान केलेलं आहे की सत्यशोधक सिनेमा अवश्य पहा, आपला इतिहास समजला पाहिजे. आताचं चित्र बदललंय, आता अन्याय करणारे बदलले. आताचं चित्र बदललंय, अन्याय करणारे बदलले. तूच मोडतो त्यांच्यात, तूच मोडतो त्या विचारात. कारण कायद्याच्या पदावर बसतो तो, कायदा मोडतो, त्याच्यावर तूच बसतो. गोरगरिबांनी सगळं ठरवलं ओबीसी बांधवांनी. आता तो काय ऐकायचं काय नाही ऐकायचं. आम्ही रोज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतो, ओबीसी बांधव मराठा बांधव.
तुझ्यामुळे आमच्यात नाराजी पसरायला लागली, दुरी निर्माण व्हायला लागली. हे ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं. तू हे राजकारणी माणूस, तुझ्या फायद्यासाठी तू गोरगरीब ओबीसी बांधवाचा उपयोग करून राजकारणातलं वजन वाढून घ्यायला लागला. हे ओबीसीच्या लक्षात आलंय. तो कुणी ऐकत नाही आता. तो असेच गणित लावीत बस, कोणाकडे किती जेसीपी आहेत, कोणाकडे किती मोटरसायकली आहेत. तू नुसता गणिताचा मास्तरच व्हाय आता. धन्यवाद.